उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमयूच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या अंतर्गत उभारण्यात येणारे पूल, इमारतीसारख्या सुविधा 100 वर्षे टिकाव्यात यासाठी त्यांची उभारणी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, अत्याधुनिक पद्धतीने करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक पार पडली आहे। या बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, तसेच नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वित्त विभागाच्या सचिव शैला, तसेच सामाजिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर, MMRDCचे सहसंचालक कैलास जाधव, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जितेंद्र डुडी, सिद्धराम सालीमठ, PMRDMचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रंजन महिवाल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, सातारा सैनिकी स्कूलचे प्राचार्य के श्रीनिवासन हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रो मार्ग 1, 2 आणि 3, लोणावळा येथील स्कायवॉक व टायगर पॉइंट, सातारा व उसल येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेक्स रेडी सागरी महामार्ग, रत्नागिरी येथील मिरकरवाडा किल्ला, मुंबईचा रेडिओ क्लब, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील GST भवन, तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सारथी संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषी भवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, इंद्रायणी मेडिसिटी, पिंपरी चिंचवड येथील सायन्स इनोव्हेशन सिटी, वढू तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, तर ऑलिम्पिक भवन, बारामती येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्रे या आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतलाय। या सर्व प्रकल्पांना गती देण्याचा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय जनवॉइसच्या प्रतिनिधी योगिता लोहार यांनी। जाणून घेऊयात।